विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सगळ्यांना समर्थ अकॅडमी कळम या ॲपवरती आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण इतिहासाच्या भागामध्ये आपण शेवटला येऊन ठेवलेलो आहोत भारतीय क्रांतिकारकाचे महाराष्ट्रात म्हणजे भारतीय क्रांतिकारकाचे परदेशातील कार्य. मागच्या लेक्चरमध्ये आपण कशाचा अभ्यास केला तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, भारतातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. मग भारतातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ पाहत असताना त्याच्यामध्ये काय बघितलं, मद्रासमधील क्रांतिकारी चळवळ, बंगालमधील क्रांतिकारी चळवळ, महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ, इतर सर्व ठिकाणच्या भारतामधल्या क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. तर आता आपल्याला काय बघायचं तर आपल्याला बघायचंय भारतातील किंवा भारतीय क्रांतिकारक आहेत पण ज्यांनी की परदेशामध्ये जाऊन कार्य केलेलं आहे या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आता करायचा आहे. तर मग चला आपण बघूयात याच्यामध्ये बघायचंय काय काय भारतीय क्रांतिकारक. मग याच्यामध्ये कोण कोण असतील, श्यामजी कृष्ण वर्मा असतील, परत रासबिहारी बोस असतील, सुभाषचंद्र बोस असतील, इतर वेगवेगळ्या ठिकाणचे जेवढे भारतीय क्रांतिकारक होते, लाला हरदयाळ असतील, मादाम भिकाजी कामा असतील, या वेगवेगळ्या लोकांनी परदेशामध्ये जाऊन कार्य केलं. पण हे कार्य कशासाठी होतं हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. कारण भारतामध्ये सुद्धा कार्य करणारे आपल्याला क्रांतिकारक दिसले पण त्यांचा मुख्य उद्देश हा होता की भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य भेटलं पाहिजे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय क्रांतिकारक परदेशामध्ये गेले आणि परदेशातून भारताला कशा पद्धतीने लवकर स्वातंत्र्य भेटल या गोष्टीसाठी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. तर मग आता याच्यामध्ये बघण्यासारखे कोणते कोणते व्यक्ती आहेत की जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिले व्यक्ती आहेत श्यामजी कृष्ण वर्मा. मग आता यांचा अभ्यास करत असताना यांच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय, तर श्यामजी कृष्ण वर्मा आहेत. या श्यामजी कृष्ण वर्मा यांनी भारत स्वतंत्र व्हावा या कारणासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या याचा आपल्याला आढावा थोडक्यात घ्यायचा आहे. मित्रांनो एक बघा, 1897 मध्ये मला कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं का 2 दिवसापूर्वीच बघितलेलं असेल की 1897 मध्ये काय झालेलं होतं. तर 1897 मध्ये रॅडची हत्या केली होती आणि ती केली होती चाफेकर बंधू यांनी. चाफेकर बंधूंनी जरी त्यांची हत्या केली असली तरी त्याचे मुख्य सूत्रधार मात्र श्यामजी कृष्ण वर्माला पकडलं होतं किंवा गृहीत धरलं होतं. मग यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हत्या केली हा त्यामागचा उद्देश हा इंग्रजांचा असा होता. मग याच्यामध्ये झालं काय बघा, ज्यावेळेस श्यामजी कृष्ण वर्मांना या हत्येचं मुख्य सूत्रधार मानलं गेलं त्यावेळेस इंग्लंडला गेले. कशासाठी गेले तर रॅडच्या हत्येचा संशय कोणावरती घेतला गेला तर तो श्यामजी कृष्ण वर्मावरती घेतला गेलेला आपल्याला दिसून येतो. मग मित्रांनो एक बघा, ज्यावेळेस हा संशय घेतला त्यावेळेस यांनी देश सोडला आणि ते डायरेक्ट पोहोचले कुठं, इंग्लंड या ठिकाणी. आणि ज्यावेळेस इंग्लंडला हे गेले या असं आपल्याला दिसून येतं त्यावेळेस याच इंग्लंडचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये इंडिया हाऊस ज्यावेळेस इंग्लंडला गेले त्यावेळेस श्यामजी कृष्ण वर्माने आपल्याला इंडिया हाऊसची स्थापना केलेली आपल्याला दिसून येतं. आणि परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न सुद्धा येईल, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर असेल श्यामजी कृष्ण वर्मा. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. मग याच्यामध्ये इंग्लंडला गेले आणि इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली. आता होम रूल सोसायटी भारतामध्ये विचार करता आणि बेझंट आणि ह्याच पद्धतीनं होम रूल्स म्हणजे याच्यामध्ये होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली, इंग्लंडमध्ये कोणी केली तर त्याचं उत्तर तुम्हाला असेल श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. पुढे बघा, आता ज्यावेळेस भारतीय क्रांतिकारक होते, भारतीय तरुण होते आणि भारतीय तरुणांना ज्यावेळेस इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जावं लागायचं त्यावेळेस याच्यामध्ये भारतीय राष्ट्रवादी तरुणांना उच्च शिक्षणासाठी हे फक्त कारण दाखवलं गेलं आणि शिवाजी शिष्यवृत्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक स्कॉलरशिप चालू केली. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जायचे त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती चालू केलेली आपल्याला दिसून येतं. आणि मागच्याच लेक्चर मध्ये आपण पाहिलं की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा इंग्लंडला कायद्याच्या अभ्यासाला गेले हे जरी दाखवलं असल तरी या मागचा प्रमुख उद्देश कोणती शिष्यवृत्ती होती, ही शिष्यवृत्ती घेऊनच सावरकर हे लंडनला गेले होते. आणि राहण्याची व्यवस्था त्यांची कुठं होती तर इंडिया हाऊस. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर यांनी एक वृत्तपत्र चालू केलं. त्या वृत्तपत्राचं नाव होतं द इंडियन सोशलॉजिस्ट. वृत्तपत्राचं नाव काय होतं,
द इंडियन सोशलॉजिस्ट, परीक्षेत येईल प्रश्न, द इंडियन सोशलॉजिस्ट या वृत्तपत्राचे संस्थापक किंवा ही वृत्तपत्र कोणी सुरुवात केली, तर तिचं उत्तर असेल श्यामजी कृष्ण वर्मा. त्यानंतर पुढे बघा, शेवटी काय झालं, इंग्लंडमध्ये असताना भारतामध्ये इंडिया हाऊसच्या कुरघोड्या एवढ्या वाढल्या किंवा तिथून एवढे क्रांतिकारक बाहेर पडू लागले, मला स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, मदनलाल धिंगरा असतील, अशा भरपूर म्हणजे अनंत कान्हेरे सारखे असतील, असे भरपूर क्रांतिकारक इंडिया हाऊस मधून बाहेर पडू लागले. आणि हे इंग्रजांची गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली गेली, त्यावेळेस शेवटी पोलिसांच्या त्रासामुळे इंग्लंड सोडलं आणि ते गेले कुठे, शेवटी पॅरिसला गेले. पॅरिस ही कोणाची राजधानी आहे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी असलेलं आपल्याला दिसून येतं. मग आता एक बघा, ज्यावेळेस ते पॅरिसला गेले त्यावेळेस पॅरिस मधून शेवटी जिनेवा या ठिकाणी ते गेले आणि त्याच ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. हे होते श्यामजी कृष्ण वर्मा. यांच्याबद्दल भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले, तिथं इंडिया हाऊस स्थापन केलं, क्रांतिकारकांचं केंद्र बनवलं आणि तिथून क्रांतिकारक भारतामध्ये येऊ लागले. ही गोष्ट लक्षात आल्यावरती इंग्रजांना त्रास दिला, त्याच्यामुळे देश सोडला इंग्लंड, पॅरिस आणि शेवटी जिनेवाला गेले. आणि जिनेवाला गेले असताना त्याच ठिकाणी त्यांचं काय झालेलं दिसून येतं, निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, चला त्यानंतर पुढचे व्यक्ती आहेत मदनलाल धिंगरा. पुढचे व्यक्ती कोणते आहेत, मदनलाल धिंगरा. आत्ताच बघितलं आपण, शक्यतो क्रांतिकारकांचा खजिना म्हणून पंजाब आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं, पंजाब. कारण पंजाबमध्ये बघा भगतसिंगांचा जन्म झाला, पंजाबमध्ये सुखदेवांचा जन्म झाला, पंजाबमध्ये मदनलाल धिंगराचा जन्म झाला. असे भरपूर सारे क्रांतिकारक पंजाबमध्येच आपल्याला येऊन गेलेले किंवा होऊन गेलेले दिसून येत आहेत. मदनलाल धिंगरांचा विचार करता, मदनलाल धिंगरांचा जन्म 18 सप्टेंबर 1883 रोजी अमृतसर या ठिकाणी झाला. आणि 1883 ला स्वातंत्र्य म्हणजे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचं निधन झालेलं दिसून येतं. आणि 1883 ला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झालेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. हा मदनलाल धिंगरा यांचा जन्म झाला कुठं, अमृतसर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. चला त्यानंतर पुढे बघा, सदस्यांचा विचार करता हे सदस्य कुठले होते, तर इंडिया हाऊसचे. आणि आत्ताच आपण काय पाहिलं, आत्ताच आपण असं पाहिलं, इंडिया हाऊस हे कोणी संस्थापक त्याचे आहेत, श्यामजी कृष्ण वर्मा. आणि इंडिया हाऊस मध्ये होते, परंतु हे सदस्य कुठले होते, अभिनव भारत. आणि अभिनव भारत याचा अर्थ, अभिनव भारत याची पूर्वी ती संघटना होती, ती संघटना होती मित्रमेळा. आणि या मित्रमेळ्याचंच रूपांतर 1904 मध्ये कशात मध्ये झालं, अभिनव भारत मध्ये झालं. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत बघा या पद्धतीने मदनलाल धिंगराचे वैशिष्ट्य काय, त्यांनी कर्झन वायलीची हत्या केली 1909 मध्ये. बघा 1909 मध्ये कर्झन वायलीची हत्या केली. आणि आपण हत्या केलेल्या कालच गोष्टी बघितल्या, 1909 मध्येच अनंत कान्हेरेने जॅक्सनची सुद्धा हत्या केलेली आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे, 1909 मध्येच मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीची हत्या केलेली सुद्धा आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं कर्झन वायलीची हत्या केली तर ती कुठे केली, इम्पेरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊस मध्ये कर्झन वायलीची हत्या 1909 मध्ये कोणी केली, ती केली मदनलाल धिंगरा यांनी. ठीक आहे, तर याचं बक्षीस तर ठरलेलंच होतं. जो कोणी इंग्रजांच्या विरोधामध्ये जाईल, जो कोणी इंग्रजांना विरोध करल, त्याचं एकच बक्षीस त्यावेळेस ठरलेलं असायचं, ती म्हणजे फाशी. दुसरी गोष्ट जन्मठेप. आणि तिसरी गोष्ट स्वतःहून सुसाईड करणं किंवा आत्मबलिदान करणं. मग ह्या गोष्टीसाठी या कारणास्तव 1909 मध्ये पॅन्टॉनव्हिले इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी हत्या केली, ज्या देशामध्ये कर्झन वायलीची हत्या केली, त्याच ठिकाणाला या ठिकाणी आपल्याला कर्झन वायलीला फाशी दिलेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, चला नेक्स्ट आपल्याला पुढे बघायचं आहे सरदार सिंग राणा आणि मादाम भिकाजी कामा. ठीक आहे, सरदार सिंग राणा आणि मॅडम भिकाजी कामा. मग आता याच्यामध्ये बघा हे काय होते, एच नाहीतर इथं आय आहे, IRS चे हे उपाध्यक्ष होते. म्हणजे IRS म्हणजे इंडियन होम रूल लीग. IRS म्हणजे काय, इंडियन होम रूल लीग. याचे उपाध्यक्ष हे कोण होते, सरदार सिंग राणा होते. मग आता याच्यामध्ये झालं काय बघा, ज्यावेळेस पॅरिस इथं इंडियन होम रूल सोसायटीची म्हणजे IRS
याची शाखा कुठं केली स्थापन आहे? पॅरिस. पॅरिस म्हणजे कुठं? फ्रान्स. फ्रान्स या ठिकाणी यांनी ही शाखा स्थापन केलेली आपल्याला दिसून येतं. आणि यांचं वैशिष्ट्य एक असं होतं, जर्मनी इथं जी काही स्टुटगार्ट आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरलेली होती, या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेमध्ये भारताचा तिरंगा ध्वज फडकवणारे मादाम भिकाजी कामा होते आणि सरदार सिंग राणा होते. म्हणजे परीक्षेत प्रश्न येईल, भारत सोडून परदेशामध्ये भारताचा तिरंगा ध्वज फडकवणारे कोण असतील? तर त्यांचं उत्तर काय असेल आपल्याला? त्यांचं उत्तर असेल सरदार सिंग राणा आणि मादाम भिकाजी कामा. ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. म्हणजे सरदार सिंग म्हणजे याच्यामध्ये बघा, समाज आंतरराष्ट्रीय जर्मनी स्टुटगार्ट, जर्मनीमध्ये कुठं भरलं? स्टुटगार्ट इथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेची आणि हजेरी लावली आणि तिथं भारताचा तिरंगा ध्वज फडकवणारे कोण? जर तुम्हाला असा परीक्षेत प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, मादाम भिकाजी कामा आणि सरदार सिंग राणा. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. चला, नेक्स्ट आहे तर लाला हरदयाळ. बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचे कोण आहेत? लाला हरदयाळ. लाला हरदयाळांचा विचार करता लाला हरदयाळ यांनी कुठं? पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन, सॅन फ्रान्सिस्को. आणि सॅन फ्रान्सिस्को हे ठिकाण आहे अमेरिका या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी आहे? अमेरिका. मग आता याच्यामध्ये बघा, पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशनची स्थापना संस्थापक कोण आहेत? त्याचं उत्तर असेल लाला हरदयाळ. उत्तर काय असेल त्याचं? लाला हरदयाळ यांनी स्थापना केली. आणि लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची सुद्धा स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. गदर पार्टी, गदरचा अर्थ आहे विद्रोह. मग या गदर पार्टीच्या अंतर्गत गदर नावाचं एक वृत्तपत्र सुद्धा चालू केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ते एकूण 4-5 भाषांमध्ये होतं. पहिली भाषा मराठी, परत हिंदी, इंग्रजी, हिंदी परत डबल आलेली आहे, आणि बंगाली. एकूण 4 भाषांमध्ये गदर नावाचं वर्तमानपत्र होतं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे गदर संघटना स्थापन कोणी केली? लाला हरदयाळ केली. गदर हे वृत्तपत्र कोणी चालू केलं? लाला हरदयाळ केलं. आणि 21 फेब्रुवारी कालच्याच लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे, 21 फेब्रुवारी 1915 रोजी पंजाब मध्ये काय झालं होतं? पंजाब या ठिकाणी असं ठरलं होतं, पंजाब मध्ये सर्व लोकांनी एकत्र येऊन एक उठाव करायचा. आणि तो उठाव कोणाच्या धर्तीवरती असेल? 1857च्या उठावाच्या धर्तीवरती असेल असं ठरलं गेलं होतं. पण आपण बघितलं किंवा 1915चा जो काही कट होता तो किरपाल सिंग नावाचा एक घरभेदी निघाला. म्हणजे काय झालं? हा व्यक्ती किरपाल सिंग नावाचा जो व्यक्ती होता, लक्षात व्यवस्थित नाव ठेवा, किरपाल सिंग या व्यक्तीनं काय केलं बाबा? या व्यक्तीनं जो फसला म्हणजे जो कट रचला गेला होता, हा कट अंमलात येण्याच्या अगोदरच किरपाल सिंगनं काय केलं? इंग्रजांना जाऊन ही माहिती कळवली. याचा परिणाम असा झाला, जो कट रचला गेला होता तो कट होण्याच्या अगोदरच तो त्या ठिकाणी काय झाला? संपुष्टात आणला. किंवा इंग्रजांनी त्यांना आपल्याला काय केलेलं दिसून येतं? इंग्रजांनी या ठिकाणी आपल्याला जो कट रचला गेलेला होता तो कट याच ठिकाणी फसला. म्हणून या कटामध्ये जेवढे काही होते तेवढे जवळपास लोकांवरती खटले भरले गेले. आणि हा खटला दिल्ली लाहोर कट म्हणून सुद्धा ओळखला जातो. लक्षात ठेवा व्यवस्थित. कोणता? दिल्ली लाहोर कट म्हणून पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन कुठं स्थापना केली? सॅन फ्रान्सिस्को. सॅन फ्रान्सिस्को कुठं आहे? अमेरिकेमध्ये आहे. लालाजी व सोहन सिंग यांच्या सोबतीला मदतनीस म्हणून हे होते. या पद्धतीने आपल्याला अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को गदर संघटनेनं केलेलं कार्य आणि त्या संघटनेनं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कोणते कोणते पावलं उचलले याच्याबद्दल आपल्याला लाला हरदयाळ हे आपल्याला माहिती बघता येऊ शकते. ठीक आहे. चला, नेक्स्ट आता भारतामध्ये झालेल्या घटना आहेत आणि ह्या भारतामध्ये झालेल्या घटना नेमकं काय पद्धतीने होत्या याचा आपल्याला अभ्यास करायचा. काकोरी कट हे कट रचले गेले होते. हे कटाबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली आहे, पण आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजून येईल. मग आता झालं काय होतं रे बाबांनो? काकोरी कट हा असा घालला गेला होता. म्हणजे त्याच्यामध्ये झालं काय होतं?
काकोरी चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली 1925 रोजी हा झालेला कट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कधी झालेला? 1925 साली झालेला हा कट काकोरी. नेतृत्व केलं तर चंद्रशेखर आझाद. आता बघा व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामध्ये झालं काय होतं, याच्यामध्ये सदस्य कोणते कोणते ते पहिले समजून घेऊ. रामप्रसाद बिस्मिल हे एक होते, योगेश चटर्जी होते, सुचित्रनाथ सन्याल होते, अशफाक उल्ला खान एवढे होते. आता लक्षात काय ठेवायचं, हा काकोरी कट का घडला गेला, हा कटामध्ये काय झालं याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची. नेमकं मुलांना लक्ष द्या इकडे बघा. हा कट रचला म्हणजे काय केलं होतं, चंद्रशेखर यांच्या आझाद यांच्या नेतृत्वाखाली जो काही भारतातून रेल्वेतून घेऊन जाणारा सरकारी खजिना होता, सरकारी खजिना म्हणजे याच्यामध्ये थोडक्यामध्ये सोने, बाकी इतर सगळ्या डायमंड, हिरे, जडीद मोती सगळे हे म्हणजे रेल्वेतून घेऊन जात होते. आणि आपल्याकडे क्रांतिकार्यासाठी आपल्याला पैसा नव्हता, आपल्याकडे पैशाची कमी होती. त्याच्यामुळे झालं काय, चंद्रशेखर या आझाद यांच्या नेतृत्वाखाली सगळे क्रांतिकारक एकत्र आले. काकोरी या ठिकाणी रेल्वे उलटली गेली, म्हणजे रेल्वे लुटली. म्हणजे काय केलं, सरकारी खजिना पूर्ण चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काय केला, खजिना सगळा लुटला. आणि या लुटलेला खजिना हा वापरला कशासाठी, तर क्रांतिकार्यासाठी. म्हणजे भारतीयांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज होती, शस्त्र लागत होते, शस्त्र खरेदी करावं लागत होते. मग हे जर शस्त्र भारतीयांकडे नव्हते आणि एखादा जर क्रांतिकारक बाहेरच्या देशामध्ये जाऊन जर शस्त्र निर्मितीचा म्हणजे शस्त्र निर्मिती कशी करायची हे जर पाहून आलेला असेल तर त्या व्यक्तींची हत्या केली जायची किंवा त्या व्यक्तीला फाशी सुद्धा दिली जायची. या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. तर एक बघा, हे जे काही सदस्य होते या सदस्यांच्या अंतर्गत बघा आता झालं काय, जे व्हायचं होतं, कारण प्रत्येक वेळेला क्रांतिकारक जेवढे आपण पाहिले जवळपास सगळ्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिलेली आहे. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. मग आता याच्यामध्ये झालं काय रे बाबांनो, बघा अशफाक उल्ला खान हा मुस्लिम होता. हा कोण होता, हा मुस्लिम होता. आणि अशफाक उल्ला खान हा पहिला मुस्लिम क्रांतिकारक आहे. लक्षात ठेवा, पहिला मुस्लिम क्रांतिकारक अशफाक उल्ला खान आहे, जो की फाशी गेलेला होता. बघा इथं पहिला मुस्लिम क्रांतिकारक मुसलमान म्हणजे मुस्लिम अशफाक उल्ला खान होता, जो की भारत देशाला स्वातंत्र्य भेटावं म्हणून फासावरती गेलेला होता. म्हणून पहिला परीक्षेत आलेला प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती महत्वाचा आहे. परीक्षेत प्रश्न काय येईल, पहिला मुस्लिम क्रांतिकारक कोण जो की देशासाठी फाशीवरती गेलेला आहे, तर त्याचं उत्तर असेल अशफाक उल्ला खान. आणि बाकी अशफाक उल्ला खान बरोबर जेवढे होते त्याच्यामध्ये बघा लाहिरी राजेंद्र लाहिरी होते, रामप्रसाद बिस्मिल होते. अशा भरपूर क्रांतिकारकांना त्या कालखंडामध्ये आपल्याला फाशी दिलेली सुद्धा दिसून येते. त्याच्यामुळं हा काकोरी कट या नावाने ओळखला गेलेला हा एक कट होता, ज्यांचे की नेतृत्व चंद्रशेखर आझादांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. चला नेक्स्ट पुढचा जो कट आहे तो कट आहे मीरत कट. कोणता कट आहे, मीरत कट. हे मीरत कट, हा मीरत कटाचं नेतृत्व केलं होतं, दोघ जण होते याच्यामध्ये. एक इथं बघा साम्यवादी पक्ष होते आणि याच्यामध्ये श्रीपाद अमरत डांगे आणि जोगळेकर हे दोन होते. 1929 ला झालेला हा कट आहे. कोणता कट, मीरत कट. पण भानगड झाली काय, हा कट कसा झाला आणि कशासाठी झाला हे पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता झालं होतं काय, एका ठिकाणी साम्यवादी पक्ष म्हणल्यावर त्यांचे मीटिंग किंवा त्यांच्या बैठका होऊ शकतात किंवा त्यांचे अधिवेशन होऊ शकतात. आणि अधिवेशन होत असताना इंग्रजांना असं गैरसमज झाला किंवा इंग्रजांना असं समजलं गेलं की या कुठल्या मीरत या ठिकाणी जी बैठक झालेली आहे, जे अधिवेशन झालेलं आहे, हे अधिवेशन कशासाठी झालं, तर ते अधिवेशन झालेलं होतं कशासाठी, बैठक अधिवेशन. साम्यवादी पक्ष श्रीपाद अमरत डांगे आणि जोगळेकर ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली जी बैठक भरवली गेली होती, त्या बैठकीमध्ये असं ठरलं किंवा इंग्रजांना असं समजलं की आपली ब्रिटिश सत्ता उलटून टाकण्यासाठीच हे अधिवेशन चालू झालेलं आहे. मग आता एक लक्षात ठेवा,
जर ब्रिटिश सत्ता उलटून टाकण्यासाठी अधिवेशन, म्हणून जे काही लोक त्या ठिकाणी त्या अधिवेशनाला, त्या मीटिंगला, त्या बैठकीला हजर राहिलेले होते, त्या लोकांवरती, त्या सदस्यांवरती, त्याच्यामध्ये निमकर असतील, मिरजकर असतील, केशवराव निळकंठ असतील, या लोकांवरती खटले भरले गेले. आणि हे खटले काय कारणास्तव भरले गेले, तर त्यांचा समज असा झाला की हे जे चालू झालेलं आहे हे ब्रिटिश सत्ता उलटून टाकण्यासाठीचा हा एक प्रयत्न चालू आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मिरज कटामध्ये काय दिसून येतं, मिरज कटामध्ये गैरसमजमधून झालेला हा, परंतु त्याचं फळ मात्र या सदस्यांना भोगावं लागलं, ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आपल्याला चितगाव कट. आता बघा, चितगाव कटाचा जर विचार थोडासा आपण केला तर या चितगाव कटामध्ये नेमकं कशा पद्धतीनं लढले गेले, तर चितगाव कटाचं काय वैशिष्ट्य होतं, तर चितगाव कटाचं वैशिष्ट्य असं होतं, हा जो चितगाव कट होता तो सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. बघा, चितगाव कट कोणाच्या नेतृत्वाखाली, सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला हा एक कट होता. आता बघा व्यवस्थित, नेमका हा कट काय झाला, नेमका ह्या कटाचं स्वरूप काय होतं आणि हा कट घडवण्यामागचा प्रमुख उद्देश काय होता, येतं लक्षात. मग याच्यामध्ये बघा, ही गोष्टी ज्या वेळेस झाल्या गेल्या त्याच्यामध्ये चितगाव कटामध्ये 18 एप्रिल 1930 रोजी हा घडलेला कट आहे, हे आपल्याला पहिलं लक्षात ठेवावं लागेल. मग ज्यावेळेस हा कट झाला त्यावेळेस त्याचं नेतृत्व केलं होतं सूर्यसेन यांनी. मग सूर्यसेनने नेतृत्व केलं, पण याच्यामध्ये सदस्य कोण कोण होते, तर त्याच्यामध्ये अनंत सिंग होते, गणेश घोष होते आणि तारकेश्वर दस्तीदार हे याच्यामध्ये सदस्य असलेले दिसून येतात. तसेच अजय घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार आणि अंबिका चक्रवर्ती हे या ठिकाणी आपल्याला कोणत्या चितगाव कटामध्ये सदस्य असलेले दिसून येतात. पण या चितगाव कटाचं वैशिष्ट्य मात्र खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. वेगळ्या पद्धतीचं होतं याचा अर्थ काय होता, तर याच्यामध्ये काय केलेलं गेलेलं होतं बघा, जे लोकांनी किंवा तारकेश्वर दस्तीदार असतील सदस्यांनी काय केलं, आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य असं होतं की याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आपल्याला मोठ्या प्रमाणावरती असलेला दिसून येतं. कोणत्या चितगाव कटामध्ये, त्याच्यामध्ये कल्पना दत्त असतील, कल्पना दत्त आहे नाही का, इथं दिलेलं आहे बघा. त्यानंतर सुचेता कृपलानी असतील, सुचेता कृपलानी, याच्यामध्ये तुम्हाला बीना दास सुद्धा असतील, बीना दास, त्यानंतर बीना दास, सुनीती चौधरी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या महिलांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला, जो काही चितगाव कट घडलेला आहे, हा चितगाव कट घडत असताना नेमकं काय झालं, तर याच्यामध्ये चितगाव या ठिकाणी कट सूर्यसेनाच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व केलं आणि हा जवळपास जो कट घालला होता, हा कटाचं स्वरूप काय होतं हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग या कटामध्ये आपण काय पाहिलं होतं, या कटाचं स्वरूप असं होतं की जे पोलीस होते आपल्याकडे शस्त्र नव्हते, पोलीस होते. मग आता पोलीस होते पण आपल्याकडे शस्त्र नव्हते आणि पोलिसांकडे शस्त्र होते. मग या सूर्यसेन आणि या सदस्यांच्या महिलांच्या नेतृत्वामध्ये यांनी काय केलेलं आपल्याला दिसून येतं, तर यांनी काय केलं, पोलिसांवरतीच हल्ले केले. मग पोलिसांवरती ज्यावेळेस हल्ले केलेले असतील त्यावेळेस त्या हल्ल्यामध्ये पोलिसांवरती हल्ले केले आणि त्या ठिकाणी पोलिसांजवळच्या जे काही बंदुकी होत्या, ज्या काही शस्त्र होते, ते सर्वचे सर्व शस्त्र पोलिसांकडून घेतले आणि पलायन करून पसार झालेले आपल्याला दिसून येतं. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचा, जेवढे काही कट घालले, तिकडे आपण दिल्ली लाहोर कट बघितला, दिल्ली लाहोर कटानंतर मिरज कट पाहिला, मिरज कटानंतर चितगाव कट आता पाहतो आहोत, आणि याच्या अगोदरचा जो काही कट होता त्या कटाचं नेतृत्व सुद्धा मिरज कट, चितगाव कट, काकोरी कट या कटामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, जे काही चितगाव कटाचं वैशिष्ट्य काय, तर या कटामध्ये डायरेक्टली पोलिसांवरतीच हल्ला केला आणि पोलिसांजवळचे असलेले शस्त्र हे सगळे घेऊन पलायन होणारे सूर्यसेन. त्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा, महिला क्रांतिकारकांचा सुद्धा सहभाग होता. त्याच्यामध्ये कल्पना दत्त असेल, सुचेता कृपलानी असतील,
परत बीना दास असेल, सुनीता चौधरी असतील, या महिलांचा सुद्धा या कटामध्ये समावेश होता, ही पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मग यांच्या महिलांच्या नेतृत्वाखाली हा कट गेला. मग याचा परिणाम झाला काय रे बाबांनो, 12 जानेवारी 1930 रोजी सूर्य सेन व अन्य 12 जणांना फाशीची शिक्षा दिली. मित्रांनो, फाशीची शिक्षा आपल्याला सोपं वाटतंय, ऐकायला भारी वाटतंय, वाचायला मजा येते, पण या एका गोष्टीसाठी भरपूर लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, हे सुद्धा लक्षात ठेवा. ज्या देशाला स्वातंत्र्य मिळावं, या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणारे क्रांतिकारक आपल्याला देशाला स्वातंत्र्य भेटावं म्हणून हसत हसत फासावर गेले होते. त्या देशाचे आपण नागरिक आहोत, त्या देशाचे आपण भावी होणारे पोलीस अधिकारी आहोत, भावी होणाऱ्या तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, सर्व देशाचे आपण, आपल्याला अभिमान आहे की आपल्या देशासाठी असे झटणारे क्रांतिकारक होते. आणि त्याच देशामध्ये आपण आपल्या देशाची काळजी किती घेतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, जी महिला होती कल्पना दत्त, या कल्पना दत्त या व्यक्तींना जन्मठेपेची शिक्षा झाली. कशाची झाली? जन्मठेपेची. आणि परत सुनीती चौधरी असेल किंवा सुचेता कृपलानी असतील किंवा प्रीतिलता वड्डेदार, इथं सुचेता कृपलानी नाही बहुतेक, इथं प्रीतिलता वड्डेदार, ही लक्षात ठेवा. प्रीतिलता वड्डेदार ह्या क्रांतिकारक होत्या आणि ह्या क्रांतिकारकांनी सायनाईडच्या गोळ्या खाल्ल्या, सुसाईड केलं, देशासाठी केलं. नव्हे तर इंग्रजांच्या हाताने मरण पत्करण्यापैकी प्रीतिलता वड्डेदार अशी क्रांतिकारक होऊन गेली, मरणाच्या गोळ्या खाल्ल्या, सायनाईडच्या गोळ्या खाल्ल्या. चंद्रशेखर आझादांनी आत्मबलिदान दिलं. म्हणजे देशासाठी खुदिराम बोस असतील, प्रफुल्ल चाकी असतील, यशपाल सिंग असतील, असे भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, असे कितीतरी क्रांतिकारक होऊन गेले. मदनलाल धिंगरा असेल, कर्झन वायलीची हत्या केली, परत उधम सिंग असेल. अरे दादांनो, या लोकांनी हसत हसत फासावरती गेले, नाहीतर स्वतःने आत्मबलिदान केलं. का तर देश स्वतंत्र झाला पाहिजे. अरे काय त्या आईला वाटत असेल, ज्या आईचं पोरग उद्या फासावर जाणार आहे माहित असेल, तर त्या आईची कंडिशन काय असेल एक विचार करा. आणि हे का केलं गेलं, तर फक्त भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. का तर मवाळवाले ऐकायला तयार नव्हते, का तर जहालवाले ऐकायला तयार नव्हते, का तर गांधीजी या बाजूने उभे नव्हते. आणि त्यांना माहित होतं इंग्रज एवढे सहजासहजी आणि गोडीमध्ये देश सोडणारे नव्हते. हे देश सोडणारे नव्हते हे माहित असताना सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये जा गेले. आणि विरोधामध्ये जात असताना हे माहित होतं की आपली परिस्थिती नंतर काय होणार आहे, आपण या जगामध्ये नसणार आहोत, आपण या देशामध्ये नसणार आहोत, या देशाची सेवा करायला आपण इथं नसणार आहोत. म्हणजे ह्या गोष्टीची त्यांना जास्त भीती होती की आपल्या हाताने इथून पुढे देशाची सेवा होणार नाही. अरे मरणाच्या दारामध्ये मी पुढे म्हणायला भगतसिंगासोबत जाणारे राजगुरू सुखदेव किंवा चंद्रशेखर आझादासोबत लढत मी येतो, मी म्हणून सगळ्यांच्या पुढे असणारे हे आपले भारतीय क्रांतिकारक होते. आणि या क्रांतिकारकांच्या देशामध्ये, या शूरवीरांच्या देशामध्ये आपण जन्म घेतला, हे आपलं परम भाग्य आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. चला, याच्यामध्ये कल्पना दत्त यांनी काय झालं, जन्मठेपेची शिक्षा झाली. बीना दास आणि सुनीती चौधरीने काय केलं, कलेक्टरची, कोलिमाच्या कलेक्टरची हत्या केली, गोळ्या घातल्या डायरेक्ट. वयाच्या 7 वर्ष, 15 वर्ष, 18 वर्ष या वयामध्ये महिलांनी गोळ्या घातल्या पदवीदान समारंभामध्ये. मग ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागते. हे फक्त झालं इथं, पण याचा अर्थ महाराष्ट्राचा आपण ज्यावेळेस विचार करू तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर महाराष्ट्राच्या क्रांतिकारकांचा विचार करता. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा चाफेकर बंधू, बघा पहिल्यांदा कोण, चाफेकर बंधू. अरे काय केलं चाफेकर बंधूंनी, अरे चाफेकर बंधूंनी काहीच केलं नाही. चाफेकर बंधूंनी केली रॅडची हत्या. आणि रॅडची हत्या, हा रॅड कोण होता, हा रॅड होता प्लेग कमिशनर. रॅड कोण होता, रॅड होता प्लेग कमिशनर. आणि हा प्लेग कमिशनर जो होता हा खूप नालायक प्रवृत्तीचा होता, स्त्रियांवरती अत्याचार करणारा होता. मग ज्यावेळेस हा रॅड अत्याचार करतोय ही गोष्ट ज्यावेळेस चाफेकर बंधूंना कळाली, त्यावेळेस त्या चाफेकर बंधूपैकी दामोदर हरी चाफेकर
कोण? दामोदर चाफेकर आणि दुसरा व्यक्ती होता यांच्या सोबतीला बाळकृष्ण चाफेकर. या दोन व्यक्तींनी काय केलं? रॅडची हत्या केली. पण प्रॉब्लेम हा झाला मित्रांनो, ह्या रॅडची हत्या केली हे नाव इंग्रजांना कळवलं गणेश द्रविडनं, आणि हा हरामखोर निघाला, हा फितूर निघाला, आणि ह्या फितुरामुळं हा आपला माणूस होता पण इंग्रजाला जाऊन भेटला गेला. त्याचा परिणाम काय झाला पोरांनो? या गणेश द्रविडनं नाव सांगितलं. कुणी? या गणेश द्रविडनं नाव इंग्रजांना जाऊन सांगितलं. इंग्रजांना काय नाव सांगितलं? की या दोघांनी आहे ना, या दोघांनी रॅडची हत्या केली. हे जाऊन कोणी सांगितलं रे? ह्या नालायकांना जाऊन सांगितलं. आणि ह्या नालायकांना सांगितल्यामुळं त्यांचे राहिलेले जे काय दुसरे भाऊ होते, वासुदेव हरी चाफेकर आणि दुसरे होते म.वि. रानडे. आपलाच नालायक माणूस फितूर निघाला. या कारणास्तव या दोघांनी याची हत्या केली. कोणाची? आपल्याच माणसाची, गणेश द्रविडची हत्या केली. मात्र ही ज्यावेळेस हत्या केली हे इंग्रजाला ज्यावेळेस कळायला गेलं त्यावेळेस इंग्रजांनी या चारही लोकांना पकडलं गेलं आणि फाशीची शिक्षा दिली. ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे क्रांतिकारक जेवढे काही झालेले आहेत ते सर्वचे सर्व क्रांतिकारकांनी काय केलं? अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चाफेकर बंधूंनी हत्या केलेली आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. याच्यानंतर पुढच्या महाराष्ट्रामध्ये आलेले व्यक्ती, महाराष्ट्रामध्ये पुढचे व्यक्ती होऊन गेलेले तुम्हाला दिसून येतात. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असतील. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सुद्धा क्रांतिकारकांमध्ये मोडले जात आहेत. पार्श्वभूमीचा अभ्यास करत असताना आपण कालच्याच लेक्चरवर तुम्हाला घेतलं की 1983 ला जन्म झाला आणि 1900 मध्ये बरोबर बालवयातच मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. कोणती? मित्रमेळा. आणि बालवयात असतानाच नाशिक इथं अष्टभुजा कुलदेवतेसमोर एक शपथ घेतली. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहील ही शपथ घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. बालवयातच शपथ घेतली. काय घेतली? मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून, मातृभूमी म्हणजे सशस्त्र क्रांती करून अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहील ही शपथ घेतली. आणि याच 1904 ला परत याच मित्रमेळ्याचं रूपांतर काय झालं? तर ते झालं अभिनव भारत. मित्रमेळ्याचं रूपांतर काय झालं? अभिनव भारत. तर 1906 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देश सोडला आणि ते कुठे गेले? इंग्लंड या ठिकाणी गेले. आणि ज्यावेळेस इंग्लंडला गेले त्यावेळेस इथं मदत घेतली होती, शिष्यवृत्ती होती. त्या शिष्यवृत्तीचं नाव होतं शिवाजी स्कॉलरशिप. काय होती? शिवाजी स्कॉलरशिप. याच स्कॉलरशिपच्या मदतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला गेले. लंडनला गेल्यावर इंडिया हाऊस या ठिकाणी थांबले आणि ते इंडिया हाऊस कोणाचं होतं? तर ते श्यामजी कृष्ण वर्माचं होतं. 1908 साली काय घडलं? तर 1908 साली सावरकरांनी 2 ग्रंथ भारतामध्ये पाठवून दिले. त्यामधला पहिला ग्रंथ होता 1857 चा स्वातंत्र्य समर. 1857 चा स्वातंत्र्य समर. आणि दुसरा ग्रंथ होता इटलीच्या जोसेफ मॅझिनीचे चरित्र. हे 2 ग्रंथ आपल्याने दिले आणि या ग्रंथासोबत भारतामध्ये बंदूक पाठवून दिल्या. काय पाठवून दिल्या? बंदूक. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस ह्या बंदुका पाठवून दिल्या त्या बंदुका या संघटनेकडे आल्या. कोणत्या? मित्रमेळा संघटनेकडे. आणि यावेळेस मित्रमेळा संघटनेचं नेतृत्व कोण करत होतं? तर ते होते बाबाराव सावरकर. मित्रमेळा संघटनेचं नेतृत्व कोण करत होते? बाबाराव सावरकर. आणि बाबाराव सावरकर कोण होते? तर यांचेच भाऊ होते. कोणाचे? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू. हे साहित्य बाबाराव सावरकरांकडे गेलं, म्हणजेच अभिनव भारतकडे गेलं. आणि अभिनव भारतचं जे कार्यालय होतं या कार्यालयावरती ज्यावेळेस इंग्रजांनी हल्ला केला, लक्षात ठेवा व्यवस्थित, इंग्रजांनी ज्यावेळेस हल्ला केला गेला त्या हल्ल्यामध्ये त्यांना हे साहित्य सापडलं गेलं. आणि हे साहित्य सापडल्यामुळे बाबाराव सावरकरांना एकूण जन्मठेपेची शिक्षा झाली. कशामुळे झालं? व्यवस्थित संदर्भ गोष्टीसारखं लक्षात ठेवा मित्रांनो. एक सुद्धा मार्ग जाणार नाही याची काळजी घेतो.
बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि या जन्मठेपेची शिक्षा देणारे होते जॅक्सन. कोण होते? जॅक्सन. आणि या जॅक्सननं बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा दिली म्हणून अनंत कान्हेरे नावाचा एक क्रांतिकारक होता. कोण होता? अनंत कान्हेरे. या अनंत कान्हेरेंनी केली जॅक्सनची हत्या. का केली? का तर बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा दिली. हे क्रांतिकारक असे होते पोरांनो. बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली म्हणून अनंत कान्हेरेंनी जॅक्सनची हत्या केली. मात्र या जॅक्सनच्या हत्येचं जबाबदार हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना धरलं. मला धरलं गेलं? स्वातंत्र्यवीर सावरकरांना तिकडं गृहीत धरलं गेलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच मार्गदर्शनाने जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरेंनी केली. जबाबदार तिकडे धरलं. इंडिया हाऊस मध्ये होते. सावरकरांना पकडलं, पकडून भारतामध्ये आणलं. पकडून भारतामध्ये आणत असताना एक बोट माध्यमातून आणलं किंवा जहाजेच्या माध्यमातून आणलं. त्या जहाजेचं नाव होतं मारिया बोट. जे जहाज जी होती ती जहाजेच्या माध्यमातून आणलं गेलं. त्या जहाजाचं नाव होतं मारिया बोट. पण ही जहाज ज्यावेळेस फ्रान्स किनाऱ्यापर्यंत आली त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पूर्ण बोटेमध्ये प्रवास करत असताना समुद्रामध्ये उडी घेतली. आणि ज्यावेळेस समुद्रामध्ये उडी घेतली गेली त्यावेळेस त्यांनी पलायन केलं आणि ते फ्रान्सच्या किनाऱ्यापर्यंत आले. मित्रांनो, थोडीशी विहीर असेल आणि जर 2-4 घेर मारायचं म्हणलं तर पोहताना फक्त पोहणाऱ्यालाच लक्षात येतं की पोहताना काय कंडिशन होते. आणि हे तर समुद्रामध्ये उडी मारलेली होती. समुद्रामध्ये उडी मारली असताना कशा वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण माणसाचा एक घास होऊ शकतील अशा मोठे मोठे शार्क सारखे मासे असतात, मोठे मोठे साप असतात, मोठे मोठे विचित्र मगरी सारखे प्रकार आपल्याला समुद्रामध्ये दिसून येत आहेत. आणि एवढं मरण स्वीकारून समुद्रमार्गे समुद्रात उडी मारणारे सावरकर होते. आणि ज्यावेळेस समुद्रामध्ये उडी मारली त्यावेळेस मारिया बोट होती. पण इंग्लंडचा आणि फ्रान्स सरकारचा एक करार होता. अशाच परिस्थितीमध्ये एकमेकाला सहकार्य करायचं. त्यावेळेस सावरकरांना याच फ्रान्स सरकारने इंग्रजांना म्हणजे सावरकरांना परत इंग्रजांच्या ताब्यामध्ये घेतलं आणि भारतामध्ये आलं. आणि भारतामध्ये आल्याच्या नंतर सावरकरांना कोर्टाने शिक्षा सुनावली गेली 50 वर्ष. किती? 50 वर्षाची जन्मठेप म्हणजे 50 वर्षाची शिक्षा म्हणजे दिली. कोणाला? सावरकरांना. त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक उद्गार होते, 50 वर्ष तोपर्यंत ब्रिटिश सरकार तर टिकेल तर ना. अरे म्हणजे 50व्या वर्ष शिक्षा, 50 वर्ष तुरुंगात बसायचंय हे माहित असताना सुद्धा तो क्रांतिकारक काय म्हणतो पोरांनो? तो म्हणतो 50 वर्ष, अरे तोपर्यंत ब्रिटिश सरकार तरी टिकेल का? तर मला 50 वर्षाची शिक्षा दिली. 50 वर्ष 1911 साली दिलेली ही शिक्षा होती. आणि 1911 साली नंतर 1924 साली त्यांना हलवलं गेलं रत्नागिरीला. आणि याच्या अगोदर दिलेली जी शिक्षा होती ती शिक्षा होती काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमान आणि निकोबार. शिक्षा कुठे झाली? अंदमान आणि निकोबार काळ्या पाण्याची शिक्षा झाली. आणि 1924 ला रत्नागिरीला हलवलं गेलं. मित्रांनो, 1906 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देश सोडला होता. आणि 6 पासून 24 पर्यंत एक गोष्ट ही समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. 1900 बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सावरकर होते रत्नागिरीला. कोणते? बाबाराव सावरकर. आणि 1924 ला पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना कुठं आणलं? रत्नागिरीला. म्हणजे 2 भावाची भेट 1924 ला तुरुंगामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळेस तुरुंगामध्ये भेट झाली त्यावेळेस आता एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, म्हणजे आता तुरुंगामध्ये असतानाच त्यांनी एक ग्रंथ लिहिला, हिंदुत्व व हिंदू कोण. ग्रंथाचं नाव काय होतं? हिंदुत्व व हिंदू कोण. हा ग्रंथ तुरुंगामध्ये असताना सावरकरांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि ज्या वेळेस 24 ला आले 1900, आता आपल्याला पुढे बघायचंय किंवा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये ते होणारच आहे. ज्यावेळेस 24 ला आले तर 1937 रोजी, लक्षात ठेवा, 1937 रोजी प्रांतिक निवडणुका होणार आहेत. आपल्याला ते पुढच्या लेक्चरमध्ये बघायचंय. प्रांतिक निवडणुका होणाऱ्या आहेत. आणि या प्रांतिक निवडणुका झाल्यानंतर जवळपास भारतीय लोकसत्तेमध्ये आले. भारतीय सत्तेमध्ये आल्यानंतर 1937 ला त्यांची सुटका केली.
आणि यांच्या सोबतीलाच 37 मध्येच यशपाल सिंग सुद्धा आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं. यशपाल सिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुटका केलेली आपल्याला दिसून येतं. आणि तिथून पुढे जवळपास 5 ते 6 7 वर्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर होते. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी. अरे या पद्धतीनं देशासाठी 50 वर्ष शिक्षा भोगणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, हे झाले सावरकरानंतर महाराष्ट्रामध्ये अजून भरपूर लोक असे होऊन गेले की ते क्रांतिकारकाच्या माध्यमातून होते. त्याच्यामध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा त्या महाराष्ट्रातील क्रांतिकारकामध्ये यांना तर आद्य क्रांतिकारक म्हणलं जातं. काय म्हणतात? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक या नावाने ओळख त्यांची आहे. मात्र नरवीर उमाजी नाईक यांना सुद्धा आद्य क्रांतिकारकच म्हटलं जातं. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. मग आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण या ठिकाणी झाला. शिरढोण, तर हे शिरढोण कुठं आहे? तर हे होतं रायगड या ठिकाणी. 1845 ला यांचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. कधी झाला? 1845 ला त्यांचा जन्म झाला. तो जन्म कुठं झाला? शिरढोण. आद्य क्रांतिकारक. मग आता यांचा ज्यावेळेस हे पहिल्यांदा रेल्वे खात्यामध्ये नोकरी होते. कोणत्या ह्याच्यामध्ये? रेल्वे खात्यामध्ये. आणि दुर्दैवाची गोष्ट ही घडली की हे रेल्वे खात्यात नोकरी असताना त्यांच्या आईचं निधन झालं. आणि आईचं निधन झाल्यावर इंग्रजांनी आईला ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्या आईच्या अंत्यविधीसाठी सुद्धा इंग्रजांनी सुट्टी दिली नाही. आणि त्यावेळेसच त्यांनी त्यातल्या नोकरीचा राजीनामा दिला. आणि जवळपास वासुदेव बळवंत फडके यांनी ठरवलं गेलं की इंग्रज चांगल्या पद्धतीने जागेवर येणारे नाहीत. तर यांनी काय काम केलं? तर राजीनामा दिल्या यांनी देऊन टाकला राजीनामा. आणि राजीनामा दिल्या पहिली गोष्ट काय घडली? जो काही रामोशी समाज होता, हा रामोशी समाजातले सर्व लोक एकत्र केले गेले. आणि लोक एकत्र केल्याच्या नंतर ह्यांनी डायरेक्टली काय केलं? सावकार असतील, श्रीमंत लोक असतील, इंग्रजांच्या बाजूने भेटलेले जे काही लोक असतील त्या सर्व लोकांवरती दरोडे टाकायला चालू केलं. काय केलं? दरोडे टाकायला. आणि पहिला दरोडा धामारी या गावामध्ये टाकलेला आपल्याला दिसून येतो. कोणत्या गावामध्ये? धामारी. मग ज्यावेळेस हा दरोडा टाकला, मात्र त्या दरोड्यातून येणारा जो काही पैसा होता तो पैसा वासुदेव बळवंत फडके यांनी गोरगरिबांना वाटून टाकला. काय केला? गोरगरिबांना वाटून टाकला. पण वासुदेव बळवंत फडके फक्त याच अँगल नाही, पोलादी देह यष्टीचा माणूस होता तो. आणि त्यांनी आपलं इंग्रजांना ओळखू येऊ नये या कारणास्तव दाढी मिशा मोठ्या वाढवल्या गेल्या. मात्र यांनी लिखाण सुद्धा केलं गेलं. एक दत्त महात्म्य नावाचं एक ग्रंथ लिहिला. दत्त महात्म्य या नावाचा ग्रंथ जवळपास 7117 ओव्यांचा ग्रंथ हा वासुदेव बळवंत फडके यांनी. का? तर ते दत्ताचे उपासक होते. फडके काय होते? दत्ताचे उपासक होते. जवळपास 7117 ओव्यांचा हा दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि जो काही दरोडे टाकले गेले त्याच्यामुळे इंग्रज खूप मेटाकोटीला आले. आणि इंग्रजांनी ठरवलं गेलं की आता वासुदेव बळवंत फडक्यांना पकडायचं. पण ते पकडण्यास योग्य नव्हते, कारण ते सह्याद्रीच्या पर्वतामध्ये राहणारा एक कुशल माणूस होता. एक सह्याद्रीमध्ये लपून छपून फक्त या सामान्य जनतेला, गोरगरीब लोकांना माहित होता. पण इंग्रजांना यांचा सुगावा लागणे शक्य होत नव्हता. मात्र इंग्रजांनी याच्यावरती बक्षीस ठेवायला चालू केलं. 200 रुपये बक्षीस ठेवलं झालं. 200 रुपये, 400 रुपये ठेवलं गेलं, किंवा 400 बिघा जमीन सुद्धा ठेवली. 400 बिघा जमीन आणि 1200 रुपये बक्षीस ठेवलं गेलं. अरे याच वासुदेव बळवंत फडक्यांनी ज्यांनी कोणी बक्षीस ठेवलं होतं ना, 400 बिघा जमीन देईल आणि 1200 रुपये देईल. अरे मित्रांनो, हे 400 बिघा जमीन आणि 1200 रुपये, 1200 रुपये म्हणजे 1860, 50, 45च्या कालखंडामधले 1860 म्हणजे अरबो रुपये, करोडो रुपयाचं बक्षीस त्यावेळेस वासुदेव बळवंत फडक्यांना पकडण्यासाठी ठेवलं होतं. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच वासुदेव बळवंत फडक्यांनी काय केलं? त्याच वासुदेव बळवंत फडक्याने ठेवलं, ज्यांनी हे बक्षीस ठेवलंय ना त्याचा फक्त एक इथून वरचा भाग घेऊन यायचा. म्हणजे
मुंडकं तोडून घेऊन यायचं आणि त्याच्यापेक्षा डबल बक्षीस घ्यायचं. कोणाकडून? वासुदेव बळवंत फडक्यांकडून. हे बक्षीस ठेवणारे आद्य क्रांतिकारक होते. पण मित्रांनो, बक्षिसाचं स्वरूप एवढं वाढलं होतं, काळू नाईक नावाचा व्यक्ती हरमखोर निघाला. या काळू नाईक या व्यक्तीच्या काळू नाईक यानं जाऊन इंग्रजांना मिळाला आणि वासुदेव बळवंत फडकेची माहिती त्यांना देणारा हा काळू नाईक होता. आणि ह्याच घरभेदामुळं यांना वासुदेव बळवंत फडक्यांना पकडलं गेलं आणि पकडल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात ठेवलं गेलं. आणि तुरुंगामध्ये असताना वासुदेव बळवंत फडक्यांचं वकिली पत्र, लक्षात ठेवा, याच वासुदेव बळवंतचं वकिली पत्र जे आहे ना, ते वकिली पत्र ग.वा. जोशी यांनी घेतलेलं होतं, गणेश वासुदेव जोशी. आणि हे वकिली पत्र घेतलं असताना मात्र हे होत असताना सुद्धा ते काही त्यांनी जिंकता आलं नाही. तर 1800 जवळपास 83च्या सुमारास मध्ये तुरुंगामध्ये असतानाच वासुदेव बळवंत फडक्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. हे असे वासुदेव बळवंत फडके होते. आणि असे भरपूर क्रांतिकारक आहेत जे की देशासाठी या पद्धतीने लढले गेलेले आहेत. त्याच्यामुळं या आजच्या लेक्चर मधून सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये हे कालच्या लेक्चर मधलं आहे, पण परदेशामध्ये करणाऱ्या कार्यामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाळ, गदर संघटना, मादाम भिकाजी कामा, स्टुटगार्ट इथं भरलेला परिषद, या सगळ्या गोष्टी एवढ्या तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागतील, का तर याच्यावरती खूप वेळा परिषद प्रश्न आलेले आहेत. आणि विशेष करून चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावे लागणारच आहेत, कारण यांच्यावरती खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. चला, तर या ठिकाणी आज आपण इथपर्यंत थांबूयात. भेटूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.